गणपती बाप्पा हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत. गणेशोत्सव म्हणजे आनंद, भक्ती आणि ऐक्याचा उत्सव. या उत्सवामध्ये मुंबईतला लालबागचा राजा ही सर्वात मोठी आणि प्रसिद्ध गणेश मूर्ती मानली जाते. लाखो भाविक दरवर्षी या राजाच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत थांबतात. पण या राजामागे एक समृद्ध इतिहास आणि अनोख्या परंपरा दडलेल्या आहेत. लालबाग परिसर हा पूर्वी गिरणगाव म्हणून ओळखला जायचा. इथे कापड गिरण्या होत्या आणि कामगारांची वस्ती होती. कामगारांचं जीवन खूप कठीण होतं. त्यांना एक असा उत्सव हवा होता जिथे इथे एकत्र येऊन आपला आनंद साजरा करू शकतात. सन 1934 मध्ये लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. पहिली मूर्ती बसवली आणि पाहता पाहता हा गणेशोत्सव परिसराचा आत्माच बनला. सुरुवातीला साध्या मूर्ती बसवल्या जात होत्या, पण हळूहळू मूर्तीला राजेशाही स्वरूप आलं आणि भाविकांनी त्याला नाव दिलं लालबागचा राजा. 1940 ते 50च्या दशकात जेव्हा गिरणगावातील कामगारांनी अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, तेव्हा त्यांनी नवस करून बाप्पाकडे आश्रय मागितला. नवस पूर्ण झाल्यामुळे या गणेशाला नवसाचा राजाही उपाधी मिळाली. लालबागचा राजा हा फक्त एक गणेश उत्सव नसून तो परंपरा आहे. नवस परंपरा. भाविक राजाच्या चरणी आपला नवस अर्पण करतात. सोनं, चांदी, दागदागिने, फळ, धान्य, पैसा प्रत्येक भक्त आपल्या क्षमतेनुसार अर्पण करतो. सार्वजनिक दर्शन. या राजाचं दर्शन घेण्यासाठी 10-12 दिवस लाखो लोक येतात. दिवस रात्र चालणाऱ्या या रांगा कधी कधी 8 ते 10 तास लांब असतात, पण फक्त धीराने थांबतात. सामाजिक कार्य. लालबाग मंडळ फक्त गणेशोत्सव साजरा करत नाही, तर आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शैक्षणिक मदत, आपत्तीतील मदत यासारखी सामाजिक कामही करते. मूर्तीचं वैभव. प्रत्येक वर्षी राजाची मूर्ती खास देखण्या स्वरूपात बसलेली असते. सिंहासन, मुकुट, अलंकार सगळं राजेशाही भवितव्याच प्रतीक असतं. आरतीची परंपरा. सकाळ संध्याकाळ हजारो लोकांच्या उपस्थितीत सुखकर्ता, दुःखहर्ता आणि जयदेव जयदेव या आरत्या होताना भक्तीचं वातावरण भारावून टाकतं. या राजाच्या दर्शनासाठी भक्त मुंबईकरच नाही, तर भारतभरातून आणि परदेशातूनही भक्त येतात. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सगळे धर्माचे लोक इथे हजेरी लावतात. हीच खरी सामाजिक ऐक्याची परंपरा आहे. तसंच मुंबईसारख्या व्यापारी शहरात कामगार, व्यावसायिक, कलाकार, अधिकारी सगळे एकत्र येऊन गणेशोत्सव साजरे करतात. त्यामुळेच लालबागचा राजा हा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेच्या खऱ्या अर्थाने यशस्वी उदाहरण आहे. लालबागच्या राजासमोर प्रत्येक भक्ताचं डोकं आपोआप सुटतं. कुणी आजारातून बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, कुणी नोकरीसाठी, कुणी कुटुंबाच्या सुखासाठी. अनेकांचा अनुभव आहे की राजाने त्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. त्यामुळेच लोक म्हणतात, राजा म्हणजे नवस फेडणारा लालबागचा राजा. हा फक्त एक गणेशोत्सव नाही, तर तो मुंबईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्याचा इतिहास कामगारांच्या संघर्षातून सुरू झाला, पण आज तो परंपरेचा आणि श्रद्धेचा महासागर झाला आहे. राजा आपल्याला शिकवतो, श्रद्धेने अडचणी जिंकता येतात, परंपरा समाजाला एकत्र ठेवतात. भक्तीमुळे मनाला शांतता आणि समाजाला दिशा मिळते. म्हणूनच आज लाखो भक्तांचा एकच जयघोष होतो, गणपती बाप्पा मोरया, लालबागचा राजा की जय.